तेरा जुलैचा GR काढून एक प्रकारे महाराष्ट्रातील 56 लाख बांधकाम कामगारांना चुना लावला आहे। आज आम्ही त्या निषेधात तेरा जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा एक असा GR काढलाय, ज्या GR मध्ये ज्या बांधकाम कामगारच्या 2 मुलांना शिष्यवृत्ती मिळत होती आर्थिक स्वरूपात, ती पूर्णपणे त्यांनी बंद केली आहे। त्याऐवजी त्यांनी वस्तू स्वरूपात वाटप करणार। 1ली ते 7वी साठी 2,500 रुपये होते, 8वी 10वी 5,000, 11वी 12वी 10,000, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर 20,000, डिप्लोमा डिग्रीसाठी 20,000, अशा पद्धतीने जे कामगारांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होत होते, ते पूर्ण पैसे त्यांनी जमा करायचे बंद करून त्याऐवजी त्यांनी वस्तू स्वरूपात वाटप करण्यात ठरलंय। या गोष्टीला आमचा विरोध आहे, कारण त्यांनी पहिलं जे टेंडर दिलं होतं, त्या टेंडरमध्ये रक्त तपासणी टेंडर दिलं होतं, त्यामध्ये एका कामगाराला जवळजवळ 4,000 रुपये रक्त तपासणीचा खर्च होता। 4,000 म्हणजे त्यांच्या कुटुंबातून 6 जणांचं रक्त घेत होते त्यांनी, म्हणजे जवळजवळ एका घरातून 24,000 रुपये। त्या रक्ताचा कुणालाही रिपोर्ट दिलेला नाही, ओरिजिनल सगळं पूर्ण बोगस आहे ते। त्यानंतर त्यांनी RPL नावाची एक ट्रेनिंग काढली, त्या ट्रेनिंग मध्ये बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देत होते 1 महिन्यात। त्या प्रशिक्षण मध्ये त्यांनी काय केलं, फक्त फोटो काढले आणि ट्रेनिंग दिली म्हणून दाखवलं, त्याचं बिल उचललं। त्यामुळे हे कंत्राटी पद्धत जी आहे ते पूर्ण चुकीचे आहे, आणि त्यामुळे आम्ही आज बांधकाम कामगाराला महाराष्ट्र शासनाने मंडळाने चुना लावला म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत। बांधकाम कामगार इतर कल्याणकारी मंडळाच्या वतीनं 13 जुलै जो शासन निर्णय घेण्यात आला, तो शासन निर्णय 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला शालेय पिशवी साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यांना खात्यावर पैसे टाकायची शिष्यवृत्ती आणि त्यांना आर्थिक बाबीची गरज आहे। त्याचबरोबर इतर शिष्यवृत्तीचं पोर्टल बंद आहे, गेल्या 2 महिन्यापासून इंजिनिअरिंग आणि मेडिकलची साईट बंद आहे। त्याचबरोबर भांडी वाटप जे केले जाते प्रत्येक जिल्ह्यांना, तिथं अनेक संचला हिटला आणि भांडी वाटपासाठी 200 रुपये प्रति नग, या ठिकाणी 600 रुपये असे घेतले जातात। हे चुकीचं धोरण आहे शासनाचं। तर आज इथं आपण धरणे आंदोलन केलेलं आहे। प्रसूती महिलांसाठी पैसे बंद झालेले आहेत, त्याच्यासाठी शिष्यवृत्ती ऑनलाईन चालू होण्यासाठी, तसंच कामगाराच्या 10 योजना बंद झाल्या त्या पूर्ववत करण्यासाठी 1ली ते 8वी परत स्कॉलरशिप खाते निहाय मिळावी, याच्यासाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि ही शासनाच्या जाचगाठी ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात, आणि बांधकाम कामगार यांना त्यांच्या महिलेसाठी ज्या प्रसूतीसाठी पैसे मिळणार आहेत ते सुद्धा देण्यात यावेत। महिलेचीच नोंद असावी ही अट शिथिल करण्यात यावी। तसंच ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा या सर्व असणाऱ्या नियमामध्ये त्यांना अनुदान आणि आर्थिक लाभ मिळावा, याच्यासाठी हे धरणे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। कामगार विभागाने महाराष्ट्रातील तो कामगारांच्यासाठी अन्यायकारक आहे। जी आजची नवी पिढी त्या माध्यमातून शिकत आहे व 4 पैसे मिळतात, तर शिक्षण मिळत नसेल त्यांना, शिक्षणाचा जो सरकारकडून मिळाली पदक बंद केली आहे, त्यांचं शिक्षण कसं पूर्ण होईल? त्यामुळे बहुजन समाज पार्टी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करते आणि त्यांनी तात्काळ हा निर्णय पाठीमागे हीच आमची अपेक्षा, आणि ते करतील हे अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।